नाशिक रोड वडनेर गेट परिसरातील खुंखार शिकारी बिबट्या अखेर जेरबंद. नाशिक रोड प्रतिनिधी गेल्या अनेक दिवसांपासून वडनेर गेट, वडनेर दुमाला, पिंपळगाव खांब या भागात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्या वनविभागाच्या जाळ्यात अखेर सापडला असून या बिबट्याला इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात आलं. यामुळे थोडासा का होईना दिलासा नागरिकांना मिळाला. वडनेर गेट, वडनेर दुमाला, पिंपळगाव खांब या परिसरात असंख्य बिबटे असून हे बिबटे रात्रीच्या वेळी बाहेर निघतात आणि नागरिकांवर हल्ले करतात. त्याचप्रमाणे गेल्या 2 महिन्यात बिबट्याने या परिसरातील वडनेर दुमाला, वडनेर गेट या भागातील 2 बालकांवर हल्ला करून त्यांना जीवे ठार मारलं होतं. परिणामी या घटनेनंतर माजी नगरसेवक केशव पोडजे, माजी नगरसेवक जगदीश पवार तसेच योगेश गाडेकर, उत्तम कोठुळे, भैया मणियार, सागर निकाळे यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या कार्यालयात आंदोलन करण्यात आलं होतं. दरम्यान त्यानंतर वनविभागाने वडनेर दुमाला आणि परिसरात तब्बल 18 पिंजरे आणि 15 कॅमेरे लावले होते. दरम्यान आज वडनेर गेट परिसरात राजपूत कॉलनी येथे बिबट्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिसताच त्याला इंजेक्शन मारून बेशुद्ध करण्यात आलं. त्यामुळे नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला. पिंपळगाव खांब, वडनेर गेट, वडनेर दुमाला या भागात अजूनही मळे विभागात तसेच इतर भागात मोठ्या प्रमाणात बिबटे आहे. सदरच्या बिबट्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण जगते. सर्वच बिबट्यांना जेरबंद करण्यात यावे अशी मागणी करण्यात येते. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.